ढालगाव जिल्हा परिषद रणधुमाळीच्या केंद्रस्थानी कुमार दाजी पाटील। ढालगाव गटातून नावाची हवा झाली वादळ, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह। सांगली जिल्ह्यातील राजकीय पटलावर नेहमीच लक्ष वेधून घेणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत। विशेषतः ढालगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी एका नावासोबत जोरदार चर्चेचे मोहोळ उठले आहेत। ते नाव म्हणजे ज्येष्ठ नेतृत्व कुमार दाजी पाटील यांचे। जनमानसांवर पडलेली छाप, कुमार दाजी पाटील यांचा आजवरचा जनसंपर्क, विकास कामांवरील त्यांची अखंड निष्ठा आणि युवकांमध्ये असलेली त्यांची मोठी लोकप्रियता, या त्रिसूत्रीमुळे ते या गटासाठी सर्वात प्रभावी दावेदार म्हणून पाहिले जात आहेत। गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात, गावागावात आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये केवळ एकाच नावाचा गजर सुरू आहे, कुमार दाजी पाटील। विश्वासू चेहरा पाटील यांनी समाजकारणात आणि राजकारणात दाखवलेली पारदर्शकता आणि अभ्यासू वृत्ती यामुळे ते पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून सामान्य मतदारांपर्यंत सर्वांचे आकर्षण केंद्र बनले आहेत। उत्साहाचे वातावरण, त्यांच्या नावाच्या चर्चेने ढालगाव गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी तर जणू काही त्यांचे नाव निश्चित झाले आहे। अशा उत्साहाने तयारीला सुरुवात केली आहे। समीकरणे पाटील यांच्या बाजूने। ढालगाव गटाचे नेतृत्व करण्यासाठी एक सक्षम आणि समर्पित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने राजकीय समीकरणे वेगाने कुमार दाजी पाटील यांच्या बाजूने झुकताना दिसत आहेत। अंतिम निर्णय कधी? ढालगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीच्या अंतिम घोषणेकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। मात्र कुमार दाजी पाटील यांच्या नावाची असलेली ही सकारात्मक आणि जोरदार चर्चा पाहता त्यांच्या राजकीय वाटचालीस लवकरच एक निर्णायक आणि महत्त्वाचे वळण मिळणार हे निश्चित मानलं जात आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज। मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे।